नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, आज आपण कटोरी ब्लाऊज याचा चार्ट, डायग्राम कसा बनवायचा, तर सगळ्या मापासाठी म्हणजे वेगवेगळ्या ब्लाऊजच्या मापासाठी आपल्याला डायग्राम बनवायचा असतो. तर कसा बनवायचा, गळारुंदी कितीची घ्यायची, मुंडा कितीचा घ्यायचा, कटोरी कशी बनवायची, तर मी आज डायग्राम बनवून दाखवणार आहे. सगळं आरामात सविस्तरपणे माहिती देणार आहे. तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कुठंही जास्त मापं न लावता मी तुम्हाला डायग्राम बनवून दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ स्किप न करता पहा. स्किप केल्याने आपल्या लक्षात येत नाही, तर संपूर्ण व्हिडिओ पहा, पूर्ण पहा. आपल्याला जेणेकरून डायग्राम बनवायच्या वेळेस, कटोरी तयार करण्याच्या वेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर बघा, जेव्हा आपण पाहतो तर स्किप करत करत असं पाहत नेतो, तर आपल्या लक्षात येत नाही. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब कराल तर माझी नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला जाईल. तुम्हाला त्याच्यामधून काही नवीन शिकायला मिळेल. तर मी अशा नवीन नवीन काही डिझाईन, डायग्राम म्हणजे कटोरी सगळं अस्तिंग, ब्लाऊज, स्लीवलेस सगळं काही संपूर्ण मी व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला जाईल. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आता ड्रायग्राम बनवायला आपण सुरुवात. तर बघा, आपल्याला आता बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. कधी पण आपण ज्या साईडनं बसतो त्या साईडनं आपल्याला बंद भाग ठेवून घ्यायचा आहे. तर आपण जेव्हा पाठीचा भाग काढतो तर बघा, पाठीचा भाग जो पॅक असतो, तर आपल्याला त्याच्यासाठी बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतल्याच्या नंतर अशी फोल्ड करून घ्यायची आहे. आता आपल्याला सगळ्यात अगोदर ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा, हा ब्लाऊज आहे. तर आता मी याची लांबी मोजून घेत आहे. तर बघा, 13.25 इंच या ब्लाऊजची लांबी आहे. 13.25 इंच ब्लाऊजची लांबी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. तर मग 14.25 इंच. तर आपल्याला इथं 14.25 इंच लांबी वाढवून घ्यायची आहे. आता मी 14.25 इंचवर मार्जिन करून घेतलेली आहे. आता बघा, आपल्याला सगळ्यात अगोदर ब्लाऊजचा शोल्डर आणि गळा मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला शोल्डर, गळा दोन्ही भाग मोजून घ्यायचे आहे. बरोबर हे दोनही भाग असे ठेवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ह्या शोल्डरवर जिथून बाई जोडली आहे तिथून आपल्याला असा टेप लावून घ्यायचा आहे. बरोबर असा टेप लावून घ्यायचा आहे. दोनही भाग असे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला असा शोल्डरवरून ह्या शोल्डरपर्यंत टेप लावून घ्यायचा आहे. तर बघा, 10 इंच येत आहे. 10 इंच येत आहे बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, तर याचा म्हणजे 10 इंच, तर आपल्याला 5 इंच इथून घ्यायचं आहे. तर बघा, इथून सरळ आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. आता मी इथं 5 इंचावर मार्जिन करून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून असं स्केलनं आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे इथून, तर आपले शोल्डर उतरतो. आपल्याला शोल्डर म्हणजे असे घसरून खाली असे मुंड्या खाली येऊन जातात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कधी पण गळा घेताना कोणत्याही साईजचा असो ब्लाऊज, तर आजकाल ब्लाऊज बाया जो शिवतात, तर आजकाल ब्लाऊजच्या बायाचे कसे गळे डीप राहतात. डीप असे मस्त असे गोल असे आकाराचे शिवतात. तर कसं गळा आपण कधी 2.5च्या किंवा 2.25 इंच असा घेतो. तर आपण काय करायचं, इथं तेवढा न घेताना आपल्याला फक्त 2चाच गळा घ्यायचा आहे. तर बघा, मी इथून आता 2 इंच अशी मार्जिन करून घेत आहे इथं. त्याच्यानंतर आपल्याला इथं 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे. बघा, आता आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे, तर ह्या ब्लाऊजचा आपण मुंडा मोजून घेऊ. तर बघा, असा आपल्याला टेप मोजून घ्यायचा आहे. तर बघा, इथं आहे 5.5, तर मी 5.5 इंच घेणार आहे. तर बघा, मी म्हणजे सगळ्या मापासाठी मी 5.5 इंच किंवा 5.25 इंच असा माप लावते.
आता आपल्याला काय करायचं आहे, इथून शोल्डर वरून इकडे माप लावून घ्यायचं आहे सरळपणे. तर इथं बघा, आता मी 5.5 इंच इथं मुंडा घेत आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चेस्टचा साईज मोजून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला चेस्टचा साईज मोजून घ्यायचा आहे. याला न खिसता न ताणता जसं आहे तसंच ब्लाऊज ठेवून आणि आपल्याला इथून जिथं हुक लावलेला आहे त्या भागापासून आपल्याला असं मोजून घ्यायचा आहे. तर बघा 9 इंच येत आहे. चेस्टचा चौथा भाग येत आहे 9 इंच. तर मी इथं आता 9 इंच मार्जिन करून घेत आहे. म्हणजे मागचा जो समोरचा हे जे 2 भाग झाले, हा एक भाग झाला, हा एक भाग झाला, हा एक भाग झाला आणि आणखी मागचे हे 2 भाग. तर असे 4 भाग. तर 4 भागाचे आपले 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 म्हणजे 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर बघा, आपण आता इथून 9 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला शिलाई मार्जिनसाठी किती लागणार? तर बघा, आपण 2 इंच एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे. कारण कधी पण बाई ठोकर होतो किंवा बारीक होतो. कधी कधी ठोकर होऊन जाते तर शिलाई म्हणजे लावायला आपल्याला जागा पण नाही राहत. शिलाई म्हणजे मी एवढी ठोकळ झाली बा, तर आपण शिलाई खोलासाठी जागाच नाही म्हणतो कधी कधी. तर तशासारखं होते. तर आपल्याला काय करायचे, अगोदरच 1.5 इंच न ठेवताना आपल्याला 1.5 इंच न ठेवताना 2 इंच एक्स्ट्राचं ठेवून द्यायचं असते. आता आपल्याला इथून सानी अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता इथून पण आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, बघा इथून सानी आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर बघा, मुंडा पण बाईच्या आकारानुसार असतो किंवा कधी बारीक बाई असतो किंवा जास्त जाडी-जुडी असतो. तर कधी आपल्याला 2 इंच पण म्हणजे असं साधं ब्लाऊज शिवतो त्या टक्सवाला, अशा पहिलेच्या अगोदरच्या बाया जाड्या-जुड्या असतात. त्यांना असं मोठा असा राऊंड लागत असतो जाड्या-जुड्या असल्या कारणाने. त्याचे छोटे-छोटे म्हणजे मोठे असे मानाले असे चिपकून सानीच गळे राहत होते. तर त्याच्यासाठी आपल्याला आपण काय करतो, तो अगोदर 2 इंच घेतो तो गळा. तर कधी म्हणजे कमी पण लागतो, म्हणजे साईजनुसार लागतो. तर आता आपण काय काय करायचं, इथून मी जसा मुंडा 1.5 इंच घेत आहे. बघा, 1.5 इंचावर मार्जिन लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून काय करायचं आहे, गळ्याला आकार द्यायचा आहे. तर बरोबर आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर हा किती साईजचा ब्लाऊज आहे? 9 चौक 36 साईजचा. तर बघा, याचा भाग कसा आलेला आहे, हा थोडा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे. तर असा आकार आलेला आहे. तर तसंच आपल्याला इथून आकार देऊन द्यायचा आहे. बघा, इथून मी आता 3 इंच इथून मार्जिन लावत आहे. बरोबर आपल्याला इथून 3 इंच मार्जिन लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बरोबर आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे. बघा, मी आता आकार काढून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा, इथून मी 3 इंच मोजलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 1.5 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बघा, समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला समोरचा गळा, तर बघा, आता काय करायचं आहे, आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर शोल्डर वरून बरोबर आपल्याला इथपर्यंत ह्या हुकपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा, 6 इंच गळा येत आहे. तर आपल्याला 6 इंचच घ्यायचा आहे. तर बघा, इथून सनी आपल्याला 6 इंचावर अशी मार्जिन लावून घ्यायची आहे. म्हणजे खालच्या साईडनं बरोबर हा गळा घेतलेला आहे आपण 2चा, तर आपल्याला 6 इंच असा इथं मार्जिन लावून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण आपल्याला 2 इंच असा गळा घ्यायचा आहे. तर 2 इंच आपल्याला असा इथून रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा, आपल्याला इथून हा जो समोरच्या भागासाठी जो भाग लागतो तो 1.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. तर 1.5 इंच घेतलेला आहे, तर आपल्याला इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं 1 इंच घ्यायचा आहे. इथं 1 इंच घेतलेला आहे. तर बघा, समोरच्या फ्रंटसाठी आपण तयार करायचा तो पार्ट आहे, समोरचा फ्रंट भाग. तर अशा प्रकारे आपल्याला इथं
आकार द्यायचा आहे. समोरच्या पाटासाठी बरोबर आपल्याला असा आकार द्यायचा आहे. बघा असा, म्हणजे फ्रंट भाग आपण तयार करतो त्याच्यासाठी. आता आपल्याला इथून काय करायचं आहे, बरोबर आपल्याला इथून बरोबर जो हा इथं आपण 5.5चा बगल घेतलेला आहे मुंडा, त्याच्यापासून हा जो आपण आकार दिलेला आहे त्याच्यापासून आणि आपल्याला बरोबर अर्धा इंच इथं म्हणजे 2.5 इंचावर इथून मार्जिन लावून घ्यायचं आहे. म्हणजे जो हा आपण अर्धा इंच कमी केलेला आहे, इथून 1 इंच घेतलेला आहे, त्याच्यापासून बरोबर आपल्याला 2.5 इंचावर इथं मार्जिन लावून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर आपल्याला कंबरची क्रॉसपट्टी इथून 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे 3.5 इंचावर आपल्याला इथं मार्जिन लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या भागाला आपल्याला 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे ह्या साईडनं. बघा ह्या साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे. ह्या साईडनं आपल्याला कमरेच्या भागाला ह्या साईडनं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर आपल्याला आता इथून अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून असा हलकासा असा आकार द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे इथून असा आकार द्यायचा आहे. बघा ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार. तर आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर सरळपणे आपल्याला इथं टेप लावून घ्यायचा आहे. तर बघा इथं 11 इंच आलेला आहे. तर आपल्याला किती घ्यायचा आहे, मध्यभाग घ्यायचा आहे. म्हणजे 5 एक 5 5 2 10 आणि 1 11. तर आपल्याला इथं 5.5 इंचावर अशी मार्जिन करून घ्यायची आहे. तर बघा 5.5 इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून जो आपण 2चा गळा घेतलेला आहे 6 इंच आपण इथून मोजून घेतलेला आहे, इथून 2 इंच मोजून घेतलेला आहे. तर आपल्याला इथं 1 इंचावर बरोबर वरतं मार्जिन लावून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला इथं 1 इंचावर मार्जिन लावून घ्यायची आहे. तर बघा आता मी कटोरीचा आकार काढून घेत आहे. आपल्याला असा इथून सनी असा कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला अशा प्रकारे इथून असा आकार द्यायचा आहे. बरोबर हा आपण मध्यभाग काढलाय त्या ठिकाणपर्यंत आपल्याला असं मिळवून घ्यायचा आहे. बघा आता आपल्याला इथून गळ्याला आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे. तर अर्धा इंच आपल्याला बरोबर इथून मोजून घ्यायचा आहे. अर्ध्या इंचावरून बरोबर आपल्याला असा इथून गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा कटोरी तयार झालेली आहे. आपला फ्रंट विभाग पण तयार झालेला आहे. आता जिथून आपली कंबर जेवढी मोजतो आपण, तर आपली कंबर मोजून घ्यायची आहे बघा. तर ही आहे क्रॉस पट्टी. तर आपल्याला इथून आणि असं मोजून घ्यायचं आहे. बघा 8.5 येत आहे. तर आपल्याला 8.5 येत आहे, तर आपल्याला इथून 8.5 इंच असं घ्यायचं आहे. 8.5 इंच. तर बघा आता आपल्याला इथून आणि असं रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा हा आहे फ्रंटचा भाग, ही आहे कटोरी. आता मागचा भाग पण याच्यातच निघतो. तर आपला गळा पण तयार झाला आहे, फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आणि आपला पूर्ण म्हणजे शोल्डर किती घ्यायचा, मुंडा किती घ्यायचा, सगळ्या मापासाठी आपण मुंडा किती घ्यायचा, तर मुंडा 5.5 किंवा 5.25 इंचच घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. कारण आपला म्हणजे बरोबर त्याच्यात आकार बसतो. तर आपल्याला कधी म्हणजे शोल्डर उतरतो, कधी झोल पडतो, असे हे येतात. तर आपल्याला काय करायचं आहे, 5.5चाच मुंडा घ्यायचा आहे. तर आपली कटोरी पण तयार झालेली आहे. आता बघा मी तुमच्या समोर इथं माप लिहून घेते. मुंडा 5.5 इंच, बघा मुंडा 5.5 इंच आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर गळा 6 इंच, गळ्याचा भाग 6 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरेच्या भागाला मोजून घ्यायचा आहे. कमरेचा भाग शोल्डर आहे, शोल्डर 3चा आहे, 3 इंच. गळा आहे 2 इंच. बघा गळ्याचा आकार 2 इंच. कटोरी काढलेली आहे आपण. हा भाग जो मोजून घेतलेला आहे तो आहे 2.5 इंच.
क्रॉसपट्टी जी आपण इकडून घेतलेली आहे ते 3.5 इंच. आता ह्या भागानं आपण मोजून घेतलेली आहे, तर अर्धा इंच कमी केलेली आहे, तर आपल्याला इथं 2.5 इंच लिहून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग आहे ना, छातीचा आपल्याला भाग 9 इंच. आता ही आपला सिलाई मार्जिन साठी जाणारा भाग आहे. सिलाई मार्जिन आपला एक्स्ट्राचा 2 इंच असा घेतलेला आहे. आपली क्रॉस पट्टी 3 इंचाची घेतलेली आहे. क्रॉस पट्टी 3.5 इंचाची, इकडे 2.5 इंचाची. तर बघा असा मुंडा घेतलेला आहे आपण 5.5 इंच. तर बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर आपला कधी पण जेव्हा फ्रंटचा भाग तयार करतो तो फ्रंटच्या भागाला बरोबर असा अंदरून आकार आल्या पाहिजे. बघा अशा प्रकारे हा अंदरून आकार आल्या पाहिजे फ्रंटच्या भागाला. आणि हा जो पाठीचा मागचा भाग झाला, हा पाठीच्या मागच्या भागाचा हा आकार आहे. तर मुंडा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. इथून आपण जो बीच मधून जो भाग मोजलेला आहे तो 2.5 इंच मोजून घेतलेला आहे. तर बघा हा भाग आहे आपला फ्रंटचा, तो 2.5 इंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग, चेस्टचा चौथा भाग 9 इंच मोजून घेतलेला आहे. सिलाई मार्जिन साठी आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याच्यानंतर गळा घेतलेला आहे आपण 2 इंच. त्याच्यानंतर गळ्याची लांबी मोजून घेतलेली आहे आपल्याला 6 इंच. त्याच्यानंतर आपण इथून मोजून घेतलेला आहे 2 इंच. बघा 2 इंच मोजून घेतलेले आहे. तर आपली अशी कटोरी तयार झालेली आहे. फ्रंट पण तयार झालेला आहे. तर आपल्याला कितीच्या 9 चौक 36 36 साईजच्या ब्लाउजला लागणारा हा चार्ट आहे. तर आपल्याला बघा कटोरी मोठी करायची आहे. कटोरी याच्यापेक्षा आपल्याला मोठीच लागते. तर बघा मी कटोरी कशी कापायची ते व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. कटोरी कधी पण कापताना ह्या जो भाग असतो कटोरीचा तो त्रिकसपणे असा कापला पाहिजे, तेव्हाच आपल्या कटोरीचा भाग बरोबर बसतो आणि व्यवस्थित कटोरी येते. कारण तो भाग असा पंच आलेला असतो तर आपली कटोरी व्यवस्थित येते. तर आपल्याला कटोरी थोडी मोठी करून घ्यायची आहे. तर ह्या भागाने हीच कटोरी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडी मोठी कटोरी करून घ्यायची आहे. तर मोठी कटोरी आपल्याला कशी करायची आहे तर ही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा आता आपण याची कटाई करून घेऊ. तर बघा ह्या साईडनं मी कटाई करून घेत आहे. तर बघा हा समोरचा भाग झालेला आहे कटोरी आणि फ्रंट. त्याच्यानंतर आता मी मागचा भाग काढून दाखवणार आहे. आता आपल्याला हा भाग कटाई करून घ्यायचा आहे. तर बघा हा भाग आपण एक्स्ट्रा हा म्हणजे दोनही भाग आपण जोडून घेतलेले आहे. तर हा समोरचा पार्ट तयार झाला आहे. हा मागचा, तर आपण आता मागचा पार्ट तयार करून घेऊ. तर मी आता इथून सानी अशी कटाई करून घेत आहे. तर बघा आता आपल्याला ही असे आकार जे दिलेले आहेत आपण ते कटाई करून घ्यायचे आहेत. आता मी गळ्याची कटाई करून घेत आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी इथून कटाई करून घ्यायची आहे. तर बघा असा म्हणजे कैचीनं जसा म्हणजे जो आपण आकार दिलेला आहे त्याच्यावरूनच आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
तर बघा ही झाली कटोरी. तर आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे, कारण मोठ्या साईजची कटोरी आहे तर मोठीच लागणार आहे, मोठीच लागते. जेव्हा आपण इथून फ्रंट बाजूला जोडतो तर आपल्याला कटोरी बरोबर अशी थोडीशी म्हणजे इथून आपल्याला हे थोडी इथून मोठ्या आकाराची असली तर आपल्याला इकडे बरोबर येते. हे जे असते तर हे जो आपला पंच येतो त्या कटोरीला आपल्याला बरोबर इथं जोडावी लागते. बघा, तर आपल्याला ह्या कटोरी कशी वाढवायची तर मी त्याचा नंतर व्हिडिओ टाकेन. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी. तर बघा क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट बनली आहे. कटोरी पण आपली व्यवस्थित झाली आहे. फक्त आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे. तर आपला फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आता फक्त आपल्याला हा जो आकार आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता मी इथून आपल्याला हा फ्रंटचा भाग कट करून दाखवणार आहे. अशा प्रकारे आपल्याला फ्रंट भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघा ही झाली कटोरी. कटोरी आणि क्रॉस पट्टी आणि फ्रंट भाग तिनं पण आपल्या कटाई करून झालेले आहेत. आता आपल्याला मागचा भाग कटाई करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला जशी लांबी मोजली आहे पूर्ण लांबी मोजून झालेली आहे. फक्त आता आपल्याला इथून 2चा गळा घ्यायचा आहे. आता इथं 2 इंच असा गळा घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण हा जो आकार काढलेला आहे तो परफेक्ट बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. कधी पण मोजताना मागच्या साईडनंच मोजायचा, कारण आपण इकडून ह्या साईडनं मोजतो शोल्डरवरून असं पण मोजू शकतो, पण लक्षात नाही येत कधी कधी. तर बघा असं पण मोजू शकतो. तर मी कोणताही ब्लाऊज असो मी मागच्या साईडनंच मोजून घेते. अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर किती किती आहे 3चा आहे. 3ची मागची पट्टी जी आहे मागचा गळा तर आपल्याला किती घ्यायचा आहे अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर मी इथं किती घेत आहे 3.5 इंच इथं घेत आहे. आता आपल्याला इथून काय करायचं आहे बघा इथून आपल्याला 2 इंच मोजून घ्यायचं आहे. बघा 2 इंच मोजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून सरळपणे रेषा ओढून घ्यायची आहे. आता रेषा ओढून घेतलेली आहे. आता बघा हा जो भाग असतो तर हा कसं अगोदरच्या बायांना चालत असतो म्हणजे चालत होता की पूर्ण पॅक गळा असा आम्हाला पाहिजे नव्हता तर अगोदरच्या बाया शिवून घेत होत्या. आजकालच्या कसं आहे म्हणजे डीप गळा पाहिजे म्हणजे असं पूर्ण पाठीवर असा मोठा गळ्याचा असा आकार आल्या पाहिजे असं म्हणतात. आता आपल्याला काय करायचं इथून इथून आपल्याला बरोबर असा म्हणजे गळानुसार आपण इथून सानी मोजून घेऊ शकतो. तर बघा हा किती 9×36 साईजचा ब्लाऊज जर तर ह्या ब्लाऊजला मोठा गळा लागतो. तर बघा आता मी इथून किती इंच घेत आहे 3 इंच इथून मार्जिन लावून घेत आहे. इकडे वाढवत आहे म्हणजे एक्स्ट्रा इकडे मी 1 इंच वाढवत आहे इथून सानी. आता काय करायचं आपल्याला बरोबर इथून सानी असं ओढून घ्यायचं आहे. तर बघा कसं इथून सानी आपण कसं म्हणजे गळा कधी इथून वरून घेतला आपण मोठा इथून मोठा घेतला. जेव्हा इथून आपण 2.5 इंचाचा गळा घेतला किंवा 2.25 इंचाचा गळा घेतला तर आपला कसा गळा असा फैलून जातो तर किंवा आपला असा म्हणजे मोठा गळा होतो तर तो जेव्हा पायपिंग करतो पायपिंग पण व्यवस्थित आली पाहिजे जेणेकरून पाठीवर अशी चिपकून राहिली पाहिजे अशी पायपिंग आली पाहिजे अशी याची आपण काळजी घ्यायची आहे. तर आपला असा पलटून जातो. हा गळा कितीचा घेतलाय आपण 2चाच गळा घेतलेला आहे. इकडे मागं डीप केलेला आहे म्हणजे इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर इकडे कसा गळा होईल डीप गळा होईल. इकडून आपण काही वाढवलंय का नाही बरोबर अशी सरळ रेषा काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इकडून काही न करता आपल्याला इथून असं आपल्याला बरोबर अशा प्रकारे इथून गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला इथून गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. इथून आपल्याला किती मोजायचं आहे बरोबर म्हणजे अर्धा इंच पेक्षा 2 म्हणजे 2 रेषा जास्त घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. कधी पण आपण कोणताही गळा असो
इथून आपल्याला 2च इंच घ्यायचं आहे. कारण आजकालच्या बायांना मोठे गळे आवडतात. तर जर आपण जेवढा गळा मोठा घेऊन तर तेवढं शोल्डर उतरण्याचे चान्स जास्त राहतात. म्हणून म्हणून आपण कमीच 2चाच गळा घ्यायचा. तर बरोबर आपला असा डीप गळा येतो. कधी पण काळजी घ्यायची पायपिंग व्यवस्थित आली पाहिजे. कारण पायपिंग जर व्यवस्थित आली तर आपल्या पाठीवर अशी चिपकून राहते. नाहीतर ते अशी उरपाटी होऊन जाते. म्हणजे अशी पलटून जाते तर गळा आपला त्याच्यानं आपला गळा पण उतरू शकतो, याची काळजी घ्यायची. आता काय करायचंय, मागच्या साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. तर बघा असं मोजून घ्यायचं आहे. आपल्याला कंबर कितीची आहे तर अशी मोजून घ्यायची आहे. तर बघा 16.5 येत आहे कंबर. तर 16 आपल्याला. तर आता आपल्याला बरोबर इथं 4.25 इंचावर मार्जिन करून घेऊन आपण इथं. तर आपल्याला कधी कधी तसं पण नाही समजत, असं माप लावलं तर तसं पण नाही समजत कुठं टक्स लावायचे, असं पण नाही समजत. तसं 16 इंच 16.5 इंच येत आहे. तर आपण काय करायचं, इथूनच असं मोजून घ्यायचं. बघा इथूनच असं मोजून घ्यायचं दोनही माप लावून सनी. त्याच्यानंतर असं मोजून घ्यायचं 4 इंच येत आहे. तर आपल्याला इथं 4 इंच 4.25 इंच आपण घेऊ शकतो. इथं मार्जिन करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं 4.5 इंच किंवा 4 इंच म्हणजे लंबाई पाहून आपण ब्लाऊजची लांबी पाहून सनी आपण टक्स वाढवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं दोनही साईडनं आपल्याला अर्धा इंच पेक्षा पण कमी आपल्याला इथं दोनही साईडनं रेषा ओढून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असा टक्स मारण्यासाठी आपल्याला असा रेषा करून घ्यायच्या आहेत. बघा. तर हे मागचा भाग पार्ट तयार करत आहोत आपण. तर ह्या साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. बरोबर आपण इकडे 2 इंच एक्स्ट्रा वाढवून ठेवला तर जेणेकरून आपल्याला कधी पण जास्त जाडे जर होत असलो आपण तर शिलाई खोलण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे. तर कसं म्हणजे जर जागा असली तर आपले जे शिवलेले ग्राहक कस्टमर जे राहतात तर तू न शिवलं तर तूच पाय असे ते म्हणतात. पण त्याच्यापेक्षा आपल्याला तकलीफ होण्यापेक्षा आपण एक्स्ट्राचे 2 इंच सोडून घ्यायचे आहे. मग जर जास्तच झाल्या तर आपण काय करणार आहोत, आपले काही त्याच्यात तर त्यांचे ठेवणीचे ब्लाऊज राहतात. बघा त्याचे ठेवणीचे आपण ठेवून ठेवून राहतील तर म्हणजे जाळ्या होत राहतील तर आपण त्याच्यासाठी काही नाही करू शकत. तर अशा प्रकारे मागचा भाग तयार करत आहोत. तर बघा आता इथून काय करायचं आहे, आपल्याला गड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा हा झाला गड्याचा मागचा पार्ट तयार झालेला आहे. बरोबर मस्त असा गळा आलेला आहे. जर आपण दोनही पार्ट राहिले असते तर एकदम व्यवस्थित दिसला असता. कारण एका भागात मी कटोरी आणि कटोरी आणि फ्रंट आणि क्रॉसपट्टी दोन पण काढून दाखवली आहेत. एक पार्ट मध्ये मी मागचा भाग करून दाखवलाय, तयार करून दाखवलाय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.